नमस्कार, मी सागर पाटील. महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी आता आहे गाडेश्वर या ठिकाणी आणि मी सर्वप्रथम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. आज रविवार आहे आणि बघू शकता ही नदी आहे गाडेश्वरची आणि मागे हा गाडेश्वर धरण आहे. आज संडे आहे, बघू शकता. आतमध्ये बघू शकता काही लोक आहेत. म्हणजे आज एकदम असं ऊन आहे. सकाळपासून इथे पाऊस पडतच नाहीये. हा पूर्ण एरिया बघू शकता गाडेश्वरचा. हा रस्ता आहे, मुख्य रस्ता. बघू शकता संडे आहे आणि पर्यटक पूर्ण फॅमिली सोबत आलेले आहेत, एन्जॉय करत आहेत, मजा करत आहेत. आणि नदी ही एकदम अत्यंत शांतपणे वाहत आहे. बरेच दिवस झाला पाऊस पडत नाहीये. नक्कीच त्यामुळे पर्यटक ही आपली मजा करत आहेत फॅमिली सोबत, मित्रांसोबत. गाड्याही बघू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात. मागे काही घटना घडलेल्या होत्या. काही 4 मुलं इथून जी काही म्हणजे आलेली होती ती पाण्यात वाहून गेली. त्यामुळे पर्यटक ही सावध आहेत आणि प्रशासन असो, पोलीस असो, यांचाही चांगला प्रकारे व्यवस्था आहे इकडे. आम्ही रस्त्यात येता वेळी आम्हाला जवळजवळ 2 ठिकाणी पोलीस भेटले. प्रशासनाची माणसंही सावध आहेत, वारंवार राऊंड मारत आहेत, फेऱ्या मारत आहेत आणि पर्यटकांना योग्य तो सल्ला देत आहेत, माहिती देत आहेत. तेव्हा बघू शकता ही नेहमी वाहणारी नदी पावसाळ्यात एकदम शांत आहे. थोड्या प्रमाणात एकदम पाणी आहे नदीला. नक्कीच म्हणजे ही काही पर्यटन स्थळे आहेत इथली. पनवेलमध्ये गाडेश्वर झाला, दोधानी झाला. आता मी गाडेश्वर या ठिकाणी आहे, इथला आढावा घेत आहे. पर्यटन जागृत आहेत. आम्हाला काही पर्यटक भेटले, ते नक्की बोलले ते खूप छान एकदम असं म्हणजे वातावरण देखील आहे आणि पाऊसही नाहीये. त्यामुळे आम्ही आलेलो आहेत, मजा करत आहोत. नदीच्या किनारेच बघू शकता छोटी छोटी मुलं देखील आहेत. नक्कीच आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत, पावसाचा अंदाज घ्या, नदीच्या पाण्याचा अंदाज घ्या, वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज घ्या. त्या प्रकारे आपण मौज मजा करा, प्रशासनाला सहकार्य करा, पोलिसांना सहकार्य करा आणि आपला एन्जॉय आपण करतात ते करत राहा. मी पुन्हा एकदा दाखवतो. खूप छान सुंदर असा स्थळ आहे. पनवेल मधील एकदम प्रसिद्ध असं स्थळ आहे हा. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.